हा जो चष्मा आहे तो आपल्यापैकी बऱ्याच लोकांना कधी ना कधी लागतो. तर हा चष्मा आपण ज्यावेळी घेतो, त्यावेळी ह्याची जी काच असते, ती काही महत्त्वाच्या 2-3 प्रकारामध्ये बनते. पूर्वीच्या काळी ही ग्लासमध्ये किंवा काचेमध्येच बनायची. ह्या काचेचा फायदा असा होता, की त्याच्यावर स्क्रॅच कमी यायचे, परंतु त्याच्यामुळे वजन वाढायचं आणि तुम्हाला जे पूर्वी वापरत असतील हे काचेचे चष्मे किंवा आत्ता, त्यांना लक्षात आलं असेल, की त्या वजनामुळे बऱ्याचदा इथं नाकाच्या बाजूला असे खड्डे पडलेले आपल्याला दिसायचे आणि ऑफकोर्स वजन असल्यामुळे आपल्याला अनकम्फर्टेबल व्हायचं. आता जे चष्मे बनतात ते मोस्टली ॲक्रिलिक प्रकारात असतात. याच्यात CR चे असतात आणि पॉलिकार्बोनेटचे सुद्धा चष्मे असतात. आणि ह्या मटेरियल जे ॲक्रिलिक आहे मटेरियल, त्याचा फायदा असा असतो की हे लाईट वेट असतं मटेरियल आणि तसंच ते ब्रेक होत नाही इझिली. आणि त्यामुळे आता हे कॉमनली वापरलं जातं. लाईट वेटमुळे हे वापरणं दिवसभर सुद्धा आपल्याला कम्फर्टेबल राहतं. आता हे जे चष्मे असतात ॲक्रिलिकचे किंवा पॉलिकार्बोनेटचे, त्याला काचेपेक्षा थोडंसं स्क्रॅच पडायची शक्यता जास्त असते जर तुम्ही नीट वापरला नाहीत. अर्थात हे स्क्रॅच पडण्याचं प्रमाण त्याच्यावर बऱ्याचदा आपण जर ॲडिशनल कोट्स घेतले असतील, जसं हार्ड कोट असतो, सुपर हार्ड कोट असतो, ज्याच्यामुळे स्क्रॅच पडण्यापासून त्याचं प्रमाण कमी होतं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला जर समजा या चष्म्यावर डाग झाले, तर आपण पहिलं काय करतो, म्हणजे पुरुष वर्ग असेल तर तो शर्टच्या कापडाला लगेच पुसायला जातो. महिला वर्ग ओढणीला किंवा साडीला तो पुसायचा प्रयत्न करतो. आणि हे जे आपण कापड वापरतोय, जे चष्मा पुसायसाठी, हे ॲक्च्युली चष्मा पुसायसाठी बिलकुल योग्य नाही. याचं कारण ते रफ असतं. आपल्याला आठवत असेल ज्यावेळी आपण चष्म्याच्या दुकानात जातो, त्यावेळी चष्म्याबरोबर आपल्याला अशा प्रकारचं एक स्मूथ किंवा मऊ असं एक कापड दिलेलं असतं आणि हेच कापड हे चष्म्याच्या क्लिनिंगसाठी किंवा पुसण्यासाठी योग्य असतं. कारण याच्यामुळे स्क्रॅच पडत नाहीत आपल्या चष्म्यावर. त्यामुळे हे नेहमी तुमच्याकडे बाळगणं हे गरजेचं आहे.